राहाता तालुक्यातील गर्भलिंग तपासणीचे मोबाईल नेटवर्क उद्ध्वस्त, रात्रीच्या अंधारात सुरू होता पापाचा खेळ, निर्जनस्थळी गर्भलिंग तपासणीचा भंडाफोड, डॉक्टरसह एजंट जाळ्यात, तर तपासणी आलेल्या 8 गर्भवती महिला देखील सुरक्षित ताब्यात. राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारात निर्जन ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीचा पोलिसांनी धाडसी कारवाईत भंडाफोड केला आहे. या कारवाईत एका डॉक्टरसह एजंटला ताब्यात घेण्यात आलं असून बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या गर्भवती महिलांनाही ताब्यात घेण्यात आलंय. घटनास्थळावरून सोनोग्राफीसह विविध वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आलं असून या तपासणी झाल्यानंतर गर्भपात करणार मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यासाठी वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन कुठून बेकायदेशीरपणे खरेदी केले आहे, बाहेर जिल्ह्यातील गरोदर महिलांना याबाबतची माहिती कशी व कोणामार्फतीने दिली, यापूर्वीच्या गरोदर महिलांचे संबंधाने गर्भलिंग निदान केले असेल त्यात पुढे काय झाले, अशा विविध बाबींवर पोलीस कोठडी दरम्यान तपास करण्यात येईल, अशी माहिती आप्पा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे बोलताना दिले आहे. यातील सर्व 9 आरोपींना आज रोजी कोर्टापुढे हजर केले असता सर्व आरोपींना राहता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील अटक डॉक्टर व एजंट यांनी यापूर्वी अशा किती लिंग निदान चाचण्या केल्या आहेत, त्यासाठी वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन कुठून बेकायदेशीरपणे खरेदी केले आहे, बाहेर जिल्ह्यातील गरोदर महिलांना याबाबतची माहिती कशी व कोणामार्फतीने दिली, यापूर्वीच्या गरोदर महिलांचे संबंधाने गर्भलिंग निदान केले असेल त्यात पुढे काय झाले, अशा विविध बाबींवर पोलीस कोठडी दरम्यान तपास करण्यात येईल. लोणीत निर्मळ पिंपरी रस्त्यालगत निळवंडे कालव्याच्या कडेला शेतातील 2 खोल्यांमध्ये वाहनातून साहित्य आणून हा प्रकार सुरू असल्याची माहिती आप्पा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाल्यानंतर विशेष पथकाने गुप्त छापा टाकत ही कारवाई केली आहे. पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात अल्ट्रासाऊंड मशीन, मॉनिटर, बॅटरी, वीज यंत्रणा, जेल, कागदपत्रे तसेच 3 वाहने जप्त करण्यात आली असून ही संपूर्ण यंत्रणा मोबाईल पद्धतीने उभारण्यात आली होती. यातील सर्व 9 आरोपींना आज रोजी कोर्टापुढे हजर केले असता सर्व आरोपींना राहता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील अटक डॉक्टर व एजंट यांनी यापूर्वी अशा किती लिंग निदान चाचण्या केल्या आहे, त्यासाठी वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन कुठून बेकायदेशीरपणे खरेदी केले आहे, बाहेर जिल्ह्यातील गरोदर महिलांना याबाबतची माहिती कशी व कोणामार्फतीने दिली, यापूर्वीच्या गरोदर महिलांचे संबंधाने गर्भलिंग निदान केले असेल त्यात पुढे काय झाले, अशा विविध बाबींवर पोलीस कोठडी दरम्यान तपास करण्यात येईल. यातील सर्व 9 आरोपींना आज रोजी कोर्टापुढे हजर केले असता सर्व आरोपींना राहता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील अटक डॉक्टर व एजंट यांनी यापूर्वी अशा किती लिंग निदान चाचण्या केल्या आहेत, त्यासाठी वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन कुठून बेकायदेशीरपणे खरेदी केले आहे, बाहेर जिल्ह्यातील गरोदर महिलांना याबाबतची माहिती कशी व कोणामार्फतीने दिली, यापूर्वीच्या गरोदर महिलांचे संबंधाने गर्भलिंग निदान केले असेल त्यात पुढे काय झाले, अशा विविध बाबींवर पोलीस कोठडी दरम्यान तपास करण्यात येईल. यातील सर्व 9 आरोपींना आज रोजी कोर्टापुढे हजर केले असता सर्व आरोपींना राहता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील अटक डॉक्टर व एजंट यांनी यापूर्वी अशा किती लिंग निदान चाचण्या केल्या आहे, त्यासाठी वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन कुठून बेकायदेशीरपणे खरेदी केले आहे, बाहेर जिल्ह्यातील गरोदर महिलांना याबाबतची माहिती कशी व कोणामार्फतीने दिली, यापूर्वीच्या गरोदर महिलांचे संबंधाने गर्भलिंग निदान केले असेल त्यात पुढे काय झाले, अशा विविध बाबींवर पोलीस कोठडी दरम्यान तपास करण्यात येईल. यातील सर्व 9 आरोपींना आज रोजी कोर्टापुढे हजर केले असता सर्व आरोपींना राहता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील अटक डॉक्टर व एजंट यांनी यापूर्वी अशा किती लिंग निदान चाचण्या केल्या आहेत, त्यासाठी वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन कुठून बेकायदेशीरपणे खरेदी केले आहे, बाहेर जिल्ह्यातील गरोदर महिलांना याबाबतची माहिती कशी व कोणामार्फतीने दिली, यापूर्वीच्या गरोदर महिलांचे संबंधाने गर्भलिंग निदान केले असेल त्यात पुढे काय झाले, अशा विविध बाबींवर पोलीस कोठडी दरम्यान तपास करण्यात येईल. यातील सर्व 9 आरोपींना आज रोजी कोर्टापुढे हजर केले असता सर्व आरोपींना राहता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील अटक डॉक्टर व एजंट यांनी यापूर्वी अशा किती लिंग निदान चाचण्या केल्या आहे. निर्मळ पिंपरी शिवारातील एका बंद घरामध्ये एक डॉक्टर पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने लिंग निदान चाचण्या करत असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती. त्यानुसार आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांसह त्या ठिकाणी एक बनावट गरोदर महिला पाठवून रेड कारवाई केली आहे. त्यामध्ये हा जो डॉक्टर आहे नेवासा येथील डॉक्टर राहुल बनगे व त्याच्याकडे असणारा एजंट अभिजित भुसाळ हे दोघेही पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह काही गरोदर महिलांचे लिंग निदान चाचणी करताना मिळून आलेले आहेत. त्या अनुषंगाने
आपण संपूर्ण घटनेचा सविस्तर पंचनामा केलेला आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा, त्याचप्रमाणे PCPNDT ॲक्ट तसेच BNSच्या अनुषंगिक कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये जे काही पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आहेत, डॉक्टरांनी वापरलेल्या 4 व्हीलर्स आहेत, त्या आपण जप्त केलेल्या आहेत. यातील डॉक्टर, त्याचा एजंट, त्या दोघांनाही आपण अटक केलेली आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी 8 गरोदर महिला तपासणीसाठी आल्याचे दिसून आले होते. त्यांच्या कुटुंबियांना देखील आपण अटक केलेली आहे या गुन्ह्यामध्ये. या सर्व महिलांची मेडिकल तपासणी देखील करण्यात आलेली आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी या संपूर्ण गुन्ह्याचा तपास सुरू आहे.